मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. सिडनी पॅरालिम्पिक 2000. मोंटाना कंपनीमध्ये मार्क स्थिरावला होता. त्याचं स्कीइंगमधील प्रावीण्य त्याच्या शारीरिक क्षमतेची आणि मनाच्या जिद्दीची प्रचिती देत होतं. त्याची घोडदौड चालूच होती. त्यातच मोंटाना कंपनीतर्फे तो 1997 साली पुन्हा एकदा कॅलिफोर्नियामध्ये आला. उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य म्हणजे मार्कसाठी प्रचंड आणि असह्य उन्हाळ्याचा प्रदेश. मार्क स्वतः न्यूझीलंडमधील दक्षिणेकडील प्रांतात राहणारा. तिथं वर्षातील 8 ते 10 महिने बर्फाचं साम्राज्य असतं आणि सभोवतालची पर्वत शिखरं कायमच बर्फाच्छादित असतात. त्यामुळे तापमानाचा काटा उणे 10 ते 10 अंश सेल्सिअस या दरम्यानच हलत असतो. मार्क यावेळी लॉस एंजेलिसमध्ये पोहोचला त्यावेळी 35 अंश सेल्सिअस तापमान होतं. अशा गरम कोरड्या हवेमध्ये 18 तास पायांचे खुंट पायमोज्यांमध्ये आणि कृत्रिम पायांच्या सॉकेटमध्ये असल्यामुळे त्यांना जखमा होण्याचा धोका होता. त्यांच्यावर भाजल्यासारखे फोड येऊ लागले. मार्क जाम वैतागला असतानाच त्याच्या तेथील वाईनमेकर मित्राने ख्रिस्तियन रॉग्नियने त्याची मोटरबाईक मार्कला देऊ केली. मार्कचं जुनं प्रेम पुन्हा एकदा उफाळून आलं. कॅलिफोर्नियातील मरीन काउंटी ही मोटरबाईक क्रीडा प्रकाराची मातृभूमी आहे. जगभरातील अनेक गाजलेल्या मोटरबाईक तिथं जन्मल्या आहेत. मार्कने मित्राची मोटरबाईक मनसोक्त चालवली. तो 5 आठवडे तिथे राहून न्यूझीलंडमध्ये परतला ते मोटारबाईक चालवण्याचा छंद पुन्हा जोपासण्यासाठीच. बरवूड रुग्णालयाच्या आवारामध्ये कृत्रिम पायांचं केंद्र तर होतंच, परंतु त्याच्या शेजारी पॅरेफेड कॅन्टरबरी या कंपनीचं कार्यालय होतं. मार्क मोटारबाईक क्रीडा प्रकारांच्या चौकशीसाठी तिथे गेला. त्याला तिथे मोटारबाईकपेक्षाही जास्त साहसी अशा अपंगांसाठीच्या सायकलिंगच्या स्पर्धांची माहिती मिळाली. मार्कला सायकलिंगची आवड अर्थात पूर्वीपासूनच होती. पॅरालिम्पिक सायकलिंग हा प्रकार न्यूझीलंडमध्ये नवा असला तरी युरोपीय देशांमधून खूपच लोकप्रिय होता. पॅराफेड कॅन्टरबरी या कंपनीच्या लोकांनी त्याची भेट वेन अलेक्झांडर या ब्रिटन मोटरसायकल या कंपनीतील तंत्रज्ञाशी करून दिली. ब्रिटन मोटरसायकल ही कंपनी सायकलिंग खेळामधील सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करते. मार्क आणि वेन अलेक्झांडर यांची 1997 सालातील ती भेट पुढे मार्कसाठी क्रांतिकारक ठरली. विविध क्रीडा प्रकारांसाठी लागणारे पाय तयार करण्यात वेनचा हातखंडा होता. सायकलिंग, बायकिंग, स्कीइंगसाठी लागणारे कृत्रिम पाय करण्यामध्ये खूप संशोधन ब्रिटन मोटरसायकल कंपनी करत होती. विविध प्रकारचे पाय तयार होत होते. एकच अडचण होती, ती म्हणजे जगातील 99% अपंगांच्या आवाक्याबाहेर त्यांच्या किमती होत्या. सायकलिंग, बायकिंग, स्कीइंग आणि बोट चालवण्यासाठी लागणाऱ्या पायांच्या सांध्यांमध्ये थोडाफार फरक होता, परंतु स्पर्धांमध्ये उतरण्याच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा आणि निर्णायक ठरत होता. पायाची बोटांची जागा, घोट्याचा सांधा, पायाची लांबी, पायाचं वजन आदी गोष्टी महत्त्वाच्या होत्या. मार्कच्या सायकलिंगच्या पायांमध्ये केवळ 15 अंशांनी घोट्यांचा कोन बदलला, तर मार्कचं सायकल चालवणं बदकाच्या स्वरूपापासून राजहंसाच्या डौलदार चालीसारखं बदललं. 1998 मध्ये मार्क कोलोरॅडो स्प्रिंग स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी अमेरिकेत आला. न्यूझीलंडच्या संघामध्ये 3 जणांचा समावेश होता, परंतु संघ व्यवस्थापक, तंत्रज्ञ किंवा वैद्यकीय अधिकारी कोणीही बरोबर नव्हतं. समुद्र सपाटीपासून तब्बल 2250 मीटर्स उंचीवर 17 किलोमीटर्स डोंगरदऱ्या पार करत सायकल चालवणं म्हणजे दिव्य होतं. उंचीवरील विरळ हवामानाशी जुळवून घेण्यासाठी इतर संघांनी मुख्य स्पर्धेपूर्वी 3-4 आठवडे आपापलं बस्तान तिथं बसवलं होतं. मार्क मात्र मोंटाना कंपनीचं अमेरिकेतील काम आटोपून 1 आठवडा अगोदर तिथं पोहोचला. सरावादरम्यान त्याची खूपच दमछाक होत होती, परंतु दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे मुख्य स्पर्धेमध्ये तो केवळ 28 मिनिटांमध्ये 17 किलोमीटर्स अंतर पार करत
एकूण स्पर्धकांमध्ये 9वा आला. जागतिक स्पर्धेमध्ये तो पहिल्याच प्रयत्नात जगात 9वा आला होता. त्याचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता. त्या स्पर्धेमुळे त्याचा आत्मविश्वास आणखीनच वाढला. त्याला बरे वाईट दोन्ही अनुभव आले. सायकलिंगचं प्रशिक्षण, सराव, कृत्रिम पायांच्या बनावटीमधील दोष, स्वतःचं वजन, मांडीच्या स्नायूंची चपळता आदी विविध पैलूंचा त्याच्या एकूण कामगिरीवर परिणाम होत होता. त्याशिवाय मोंटाना कंपनीचं सहकार्य त्याला मिळत होतंच. सायकलिंगमध्ये मार्कला यश मिळत गेलं. यशाची सवय होणं हे विलक्षण व्यसन आहे असं म्हणतात. मार्कने स्कीइंगपेक्षा सायकलिंगवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया देशांमधून प्रवास करताना त्याला विविध अनुभव यायचे, विशेषतः त्याच्या कृत्रिम पायांमुळे. न्यूयॉर्क किंवा लॉस एंजेलिसच्या विमानतळांवर त्याचे कृत्रिम पाय काढून त्याला चेक इन व्हावं लागायचं. कार्बन फायबरचे ते पाय सिक्युरिटी चेकमध्ये लाल दिवा दाखवायचे. सायकलिंग आणि इतर नेहमीचं सामान, शिवाय जादाचे पाय वगैरे सगळं घेऊन गुडघ्यांवरून चालत विमानतळावरील लांब लांब अंतरं पार करणं म्हणजे एक दिव्यच असायचं. मार्क तर नेहमी विमान प्रवासात गुडघ्यांपर्यंतचीच अर्धी चड्डी घालतो, कारण पाय काढण्यासाठी किंवा पुन्हा घालण्याच्या वेळी अर्धी चड्डी असणं जास्त सोयीचं असतं. वेन अलेक्झांडरला टेस्ट पायलट म्हणून मार्कसारखा सळसळता तरुण मिळाल्यामुळे उत्साह आला होता. त्याने घोट्याचा सांधा आणि पायांची बोटं यामध्ये थोडेफार बदल करून बरेच कार्बन फायबरचे पाय तयार केले होते. एरोडायनॅमिक तत्त्वाचा वापर केला होता, त्यामुळे सायकल चालवताना मार्कला सोपं जायचं. सिडनीमध्ये 1999 साली आयोजित केलेल्या सदर्न क्रॉस मल्टीडिसेबिलिटी गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याने हेच पाय वापरून सुवर्णपदक प्राप्त केलं. 2000 सालच्या पॅरालिम्पिक स्पर्धेची ती नांदीच होती. पॅरालिम्पिक स्पर्धा म्हणजे अपंगांच्या ऑलिम्पिक दर्जाच्या स्पर्धा असतात. तितकीच प्रचंड स्पर्धा आणि तितकेच कडक नियम. जगभरातील अपंगांचा तो एक क्रीडा मेळावाच असतो. त्यामध्ये हातपाय नसलेले, आंधळे, मूकबधीर असे विविध खेळाडू असतात. मार्कबरोबर दोन्ही पाय नसलेला पॉल जेसन आणि एक पाय नसलेला स्टीव्ह मेटलॅड हे 2 खेळाडू न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व करणार होते. त्याच्या नव्या कृत्रिम पायांचा खर्च, सराव आणि मुख्य स्पर्धा यांचा खर्च आणि शिवाय संसार खर्च यांचा मेळ घालताना त्याच्या नाकीनऊ येऊ लागले. वेनने त्यावर एक तोडगा काढला. AMP शिष्यवृत्ती त्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या शिष्यवृत्तीसाठी मार्कने अर्ज केला. पुढे त्याला मुलाखतीसाठी बोलावलं. AMP शिष्यवृत्ती देण्यासाठी त्याची विनंती अर्थातच मान्य झाली आणि त्याला 1999-2000 या वर्षासाठी 3000 आणि 2000-2001 या वर्षी तब्बल $20,000 एवढी रक्कम मंजूर झाली. या रकमेमध्ये त्याची सायकल, मोटरबाईक, त्यांचे आवश्यक ते सुटे भाग, कृत्रिम पाय आणि प्रशिक्षणाचं शुल्क इतक्या खर्चिक बाबी बसत होत्या. मार्कची काळजी मिटली, परंतु त्याचवेळी जबाबदारी मात्र दुप्पट वाढली. त्याचा सराव आता उत्साहाने सुरू झाला. त्याच्याबद्दलच्या वाढत्या अपेक्षांची जाणीव त्याला सतत होत होती. टोनी कॅटरिक नावाच्या परिपक्व खेळाडूच्या देखरेखीखाली त्याचं प्रशिक्षण सुरू झालं. त्याचवेळी न्यूझीलंडमध्ये द्राक्षाचा हंगाम सुरू होता. मार्क मोंटाना कंपनीमध्ये 12 तास आणि नंतर सराव 6 ते 7 तास असा 18-20 तास बाहेर असायचा. घरातील ॲनी आणि मुलं यांची गाठ क्वचितच पडायची. 2000 सालच्या मे महिन्यात मार्कला दूरध्वनी आला. डेव्ह क्युरे हे न्यूझीलंडच्या ऑलिम्पिकच्या निवड समितीचे प्रमुख होते. त्यांनी मार्कचं अभिनंदन केलं. त्याची निवड झाल्याचं सांगितलं. मार्कची देशाचे प्रतिनिधित्व ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये करण्यासाठी निवड झाली, त्याचा अभिमान आणि आनंद वाटणं साहजिकच होतं. त्याचं प्रशिक्षण त्यामुळे तितक्याच जोरात सुरू झालं. मोंटाना कंपनीसाठी सुद्धा तो एक कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय होता. त्यांनी त्याच्यासाठी खास सुट्ट्या आणि वेळापत्रक केलं होतं. सराव करताना प्रत्यक्ष स्पर्धेपेक्षा अर्थातच जास्त कठीण प्रकारे करायचा
हे सूत्र त्याचा प्रशिक्षक टोनी कॅट्रिक याने अवलंबलं होतं. आपल्या स्वतःला आपण इतरांपेक्षा जास्त वरचढ आहोत असं वाटणं म्हणजेच आपण प्रत्यक्षात इतरांच्या बरोबरीने असतो हे मार्कला स्वतःला पूर्ण माहीत होतं. त्यामुळे प्रत्यक्ष स्पर्धेपेक्षा कितीतरी अवघड मार्गावर मार्कचा सायकल सराव चालू होता. हिवाळ्यामध्ये पहाटे लवकर उठून व्यायाम आणि सायकलिंगसाठी बाहेर पडणं हे मोठं दिव्य होतं. ते मार्कला रोज करावंच लागायचं. सतत 1 महिनाभर मार्कने खडतर सराव केल्यानंतर ग्लेनहोप ते मुर्चिसन या गावांदरम्यान आयोजित केलेल्या 40 किलोमीटर्सच्या स्पर्धेमध्ये त्याने भाग घेतला. त्यावेळी 16 वर्षांचा त्याचा मुलगा जेरेमी याने त्याला साथ दिली. 40 किलोमीटर्सची ही स्पर्धा डोंगर, टेकड्या आणि खडकाळ रस्त्यावरून जात होती. मार्कला टोनीने शेवटच्या किलोमीटरमध्ये अगदी सावध राहायला सांगितलं होतं. मार्क तसा इतरांच्यापेक्षा पुढे आणि बिनधास्त सायकल चालवत होता. परंतु शेवटचे 500 मीटर्स उरले होते. मागून अचानक एक स्पर्धक धोकादायकरित्या अतिशय वेगाने पुढे येऊ लागले. मार्कला अनुभव नव्हता. मार्क क्षणभर भांबावून गेला, गोंधळला आणि तेवढ्यात मागून त्याच्या शेजारून पुढे जाणाऱ्या एका सायकलपटूच्या हँडलचा धक्का त्याच्या सायकलला लागला. क्षणामध्ये मार्क रस्त्याच्या मधोमध शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्यांचा वास घेत पडला होता. दूरवर त्याची सायकल आणि तिच्या दोन्ही पॅडलवर त्याचे दोन्ही पाय लटकलेले होते. दोन्ही हातांना कोपरांना खरचटलं होतं. गुडघ्यांचे खुंट त्यावरील पायमोजे फाटून रक्तबंबाळ झाले होते. चांगले 50 पैशा एवढं भोग त्या खुंटांच्या कातडीला पडलं होतं. सायकलीचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे हँडल खालचा शाफ्ट मोडला होता आणि मार्कच्या दोन्ही बाजूने सायकली आणि गाड्या भरधाव जात होत्या. मार्कला तेवढ्यात नेल्सन नावाच्या सद्गृहस्थांनी गाडी थांबवून रस्त्याच्या कडेला घेतलं. त्याला पाणी पाजलं. त्याची सायकल उभी केली. तेवढ्यात मार्कचा मुलगा जेरेमी तिथं आला. त्याने तात्पुरता मार्कला आधार देऊन सायकलवर पुन्हा एकदा स्वार केलं. प्रचंड वेदना सहन करत मार्कने शर्यतीचे ते शेवटचे 500 मीटर्स पूर्ण केले तेव्हा घड्याळामध्ये 1 तास 11 मिनिटांची वेळ झाली होती. एवढा अपघात होऊन सुद्धा मार्कला अपेक्षेपेक्षा फक्त 10 मिनिटं जास्त लागली होती. शर्यत संपता क्षणी मार्कला चक्कर आली. त्याचं सर्वांग रक्तबंबाळ झालं होतं. त्याला ॲनी आणि इतरांनी तातडीने वायरव रुग्णालयामध्ये तातडीच्या अपघात कक्षात नेलं. वेदनाशामक औषधं दिली आणि जखमा धुवून टाके घातले. मार्क तब्बल 8 दिवस वेदना सहन करत घरी बसला होता. नंतरच्याच आठवड्यात त्याचं ऑकलंडमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचं शेवटचं शिबिर आणि सराव सत्र सुरू होणार होतं. अफाट जिद्दीच्या मार्कने अंतिम सराव सत्रासाठी विमानाने ख्राइस्टचर्च सोडलं. त्यावेळी त्याला मोठं समाधान होतं. ते म्हणजे तो आता त्याच्या देशाच्या संघाचा एक प्रमुख सदस्य बनला होता. ऑकलंड येथे सराव सत्राच्या पहिल्याच दिवशी रात्रीच्या जेवणावेळी प्रख्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते सर म्युरे हालबर्ग यांचं भाषण झालं. मार्कसाठी फारच स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायी असं त्यांचं एक वाक्य होतं. मार्कला न्यूझीलंडच्या अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूंशी तिथं संवाद साधता आला. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऑकलंडमधून सर्वांच्या शुभेच्छा घेत मार्कसह ते सर्व खेळाडू सिडनीला रवाना झाले. सिडनीच्या भव्य ऑलिम्पिक ग्राउंडमध्ये 2000 साली पॅरालिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या. जगभरातील 3700 अपंग खेळाडू तिथं सळसळत्या उत्साहाने आपलं प्रावीण्य दाखवणार होते. प्रत्येकाची अपंगत्वाची एक निराळीच कथा होती. परंतु त्या अपंगत्वावर मात करून जिद्दीने प्रत्येकजण आपलं कौशल्य तिथं दाखवणार होता. मार्कला त्या सर्वांचं कौतुक आणि आदर वाटत होता. पहिलाच दिवस त्या खेलग्रामचा एकूण आवाका समजून घेण्यात गेला. अतिशय भव्य आणि ऐसपैस सर्व प्रकारची स्टेडियम आणि जलतरण तलाव असलेली ती एक जत्राच होती. मुख्य स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्वांचे सराव तिथे चालू होते. मार्क 2 प्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेणार होता. एक म्हणजे रोड रेस, ज्यामध्ये साध्या रस्त्याने 40 किलोमीटर सायकल चालवायची असते आणि दुसरी स्पर्धा होती किलोची. किलो
म्हणजे 1000 मीटर्स, म्हणजे 1 किलोमीटर सायकल चालवणं. किलोची स्पर्धा स्टेडियममध्ये 250 मीटर्सच्या खास तयार केलेल्या वेलोड्रोमच्या लाकडी ट्रॅकवरून 4 फेऱ्या मारून पूर्ण करायची असते. मार्कला या लाकडी ट्रॅकचा अनुभव नव्हता, परंतु सिडनीमध्ये प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वीच्या आठवडाभरामध्ये त्यानं तिथं सराव केला. त्याची सरावादरम्यानची वेळ होती 1 मिनिट 25 सेकंद. न्यूझीलंडमध्ये त्याची किलोमध्ये सर्वात कमी वेळ होती 1 मिनिट 29 सेकंद. वेन अलेक्झांडर आणि टोनी दोघेही त्याच्या पदकाविषयी निश्चिंत होते. स्पर्धा सुरू होणार होत्या 20 ऑक्टोबर 2000 या दिवशी. त्याच्या आदल्या दिवशी रात्री उद्घाटन समारंभ होता. मार्कची स्पर्धा पहिल्याच दिवशी होती, त्यामुळे आदली रात्र मार्कला त्याच्या देशाच्या पथकाबरोबर उद्घाटन सोहळ्यामध्ये सामील होत स्टेडियममध्ये उभे राहण्यात घालवावी लागली. त्याच्या कृत्रिम पायांवर त्याला 2 तास चाललं तरी काही त्रास होत नव्हता, परंतु एका जागी 15 मिनिटं उभं राहिलं की त्याच्या खुंटांना रग लागायची. मार्कला दुसऱ्या दिवशी सकाळी स्पर्धेसाठी उभं राहायचं होतं. त्याला त्याची काळजी होती, परंतु देशाच्या वतीने त्या जागतिक स्पर्धांमध्ये 1,00,000-1,50,000 प्रेक्षकांच्या साक्षीने अभिवादन स्वीकारणं ही मुळातच एक गौरवाची आणि अभिमानाची घटना. स्वदेशाचा झेंडा आकाशामध्ये फडकवताना मार्कच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. आठवड्यापूर्वीच्या त्याच्या वेदना दूर पळाल्या होत्या. मूळ उद्घाटन समारंभ संपण्यापूर्वीच काही वेळ मार्क त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी चालत निघून आला. 3-4 किलोमीटर्स चालत त्याला यावं लागलं. 20 ऑक्टोबर 2000 या दिवशी सकाळी मार्क लवकरच उठला. रात्रीच्या श्रमांमुळे साशंक आणि थोड्या त्रस्त मनाने तयारीला लागला. स्टेडियममध्ये ज्यावेळी मार्कने सायकल ट्रॅकवर प्रवेश केला त्यावेळी सभोवताली 1,10,000 प्रेक्षक होते. करोडो लोक दूरदर्शनवरून त्याला बघत होते. या प्रेक्षकांमध्ये मार्कचे आईवडीलही होते. ॲनी आणि मुलं होती. मार्कच्या किलो स्पर्धा प्रकारामध्ये 17 स्पर्धक LC3 या ग्रेडमधले होते. LC3 म्हणजे दोन्ही पाय नसलेले अपंग आणि LC2 म्हणजे एकच पाय नसलेले अपंग. मार्कचा क्रमांक 10वा होता. किलो ही स्पर्धा एकट्या स्पर्धकाने संपूर्ण 1000 मीटर सायकल चालवण्याची असते. एकदम सर्वजण स्पर्धेत एकावेळी सायकलिंग करत नाहीत, त्यामुळे एकमेकांमध्ये अडकून थडकून किंवा चिकटून गोंधळ धडपड होत नाही. प्रत्येकाची वेळ स्वतंत्र असते. बंदुकीचा बार हवेत उडाला आणि स्पर्धा सुरू झाली. मार्क 10वा असल्यामुळे त्याची वेळ येण्यास अर्धा तास जावा लागला. मार्क एकदम शांत होता. त्याची नाडी फक्त 8 ठोक्यांनी वाढली होती. त्याची वेळ येताच तो अगदी शांत मनाने सायकलवर आरूढ झाला. बंदुकीचा आवाज येताच सुसाट सुटला. 250 मीटर्सच्या 4 फेऱ्या मारायच्या होत्या. दुसऱ्या फेरीनंतरच त्याच्या मांड्यांमध्ये गोळे येत होते. स्नायू पिळवटून निघत होते. डोळ्यांपुढे एकच लक्ष होतं. चौथ्या फेरीमध्ये तर अक्षरशः शरीरातील ऊर्जेचा प्रत्येक कण कण वापरला जात होता. त्याची चौथी फेरी संपली तेव्हा त्याची वेळ होती 1 मिनिट 23 सेकंद. त्याची सर्वोच्च वेळ आणि त्याच्या अगोदरच्या सर्व स्पर्धकांपैकी सर्वात कमी वेळ, तब्बल 4 सेकंदांनी कमी. अद्याप 7 स्पर्धक बाकी होते. त्यानंतरच पदक निश्चिती होती. नंतरचा एक स्पर्धक वाऱ्यासारखा सुसाट सुटला की मार्कच्या हृदयाचे ठोके थोडेसे जलद व्हायचे. एक स्पर्धक तर त्याची चौथी फेरी संपता संपता मार्कच्या वेळेच्या 1/शतांश सेकंद इतक्या जवळ आला होता. शेवटी 2च स्पर्धक उरले. तोपर्यंतच्या स्पर्धकांमध्ये मार्क सर्वोच्च स्थानी होता. त्याचं कमीत कमी कांस्य पदक निश्चित झालं होतं. मार्क त्याच्या सायकलवरून उतरून शांतपणे वेन अलेक्झांडर बरोबर स्टेडियमच्या मध्यभागी थांबला. डोकं खाली वाकवून दोन्ही हातांनी डोकं धरून शांत समाधानी मनाने तो बसला. तेवढ्यात त्या प्रकारातील जगज्जेता रॅडव्हॉन कॉफमनचं नाव पुकारलं गेलं. मार्क त्याच्या वाऱ्याच्या वेगाकडे आणि घड्याळाकडे बघत होता. रॅडव्हॉन खरोखरीच जगज्जेता होता, निर्विवाद. त्याचा झंझावात शांत झाला त्यावेळी त्याने दिलेली वेळ होती 1 मिनिट 21 सेकंद.
त्यानं मार्कचं सुवर्णपदक हिरावून घेतलं होतं. सर्वांच्याच अंतिम फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. मार्कचं पदक निश्चित झालं होतं, परंतु उत्तेजक पेय न घेतल्याची खात्री करण्यासाठी अर्धा पाऊण तास जावा लागला. मार्क त्याच्याजवळच्या थर्मासमधून पाणी प्यायला, त्यावेळी त्याचा मार्गदर्शक टोनी त्याला काहीही न पिण्यासाठी बजावत होता, कारण प्रत्येकाच्या लघवीची तपासणी होणार होती. उत्तेजक औषधं तपासण्याच्या खोलीपाशी कडक बंदोबस्त होता. अर्धा तास शांततेत गेला. त्यानंतर घोषणा झाली. न्यूझीलंडचा ध्वज आकाशात फडकू लागला. राष्ट्रगीताची धून वाजायला लागली. मार्कच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं होतं. मार्कच्या आईवडिलांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू जमा झाले होते. ॲनी, मुलं, मोंटाना कंपनीतील त्याचे मित्र सर्वजण बसल्या जागी त्याला मानवंदना देण्यासाठी उभे राहिले होते. मार्क सावकाश एक एक पायरी वर चढला. फुलांचा गुच्छ त्याच्या हातात दिला गेला. गळ्यामध्ये रौप्यपदक अडकवलं गेलं. संपूर्ण स्टेडियमच नव्हे, संपूर्ण न्यूझीलंडच नव्हे, तर संपूर्ण जगातील क्रीडाप्रेमी त्याच्याकडे त्या क्षणी बघत होते, त्याला अभिवादन करत होते. मार्कने जणू काही जग जिंकलं होतं. सिडनी पॅरालिम्पिक 2000 खेळातील पहिल्याच दिवशी पहिल्या स्पर्धेमध्ये त्याला पदक प्राप्त झालं होतं. त्याचं वय त्यावेळी होतं 41 वर्ष. म्हणजे इतर स्पर्धकांच्या तुलनेत तो म्हातारा होता. त्यानंतर 6 दिवसांनी त्याची रोड रेसची स्पर्धा होती. त्यावेळी मात्र एकाच वेळी सर्वच स्पर्धक रस्त्यावर गर्दी करतात. संपूर्ण गोंधळ आणि परस्पर सामंजस्याचा अभाव असलेली ती स्पर्धा होती. सर्वच जण एकाच वेळी सायकल चालवत अंतिम रेषेपाशी आले होते. त्यावेळी मोठी गडबड झाली. बरेच जण पडले, धडपडले. मार्कचा त्यामध्ये 12वा क्रमांक आला. रौप्यपदक घेऊन मार्क न्यूझीलंडमध्ये परत आला. स्वागत आणि अभिनंदनाचा वर्षाव त्याच्यावर होत होता. अशातच पॉल होम्सच्या ख्रिसमस मेजवानीमध्ये सर्व विजेत्यांना बोलावण्यात आलं होतं. मार्क अर्थातच तिथं होता. इतर खेळाडूसुद्धा होते. त्याचवेळी दूरदर्शनचे पुष्कळ प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते. मार्कची शोधक नजर चास टूगूडला शोधत होती. सिडनी पॅरालिम्पिक स्पर्धेचं धावतं चलचित्रण त्यानेच तर केलं होतं. चास आणि मार्कचं बोलणं झालं. एक वेगळ्याच साहसाचं नाट्य त्यांच्या चर्चेतून जन्माला येत होतं. कोणतं होतं बरं ते मार्कचं नवीन धाडस? धन्यवाद.